हा आहे भाग 5. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलाच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मीराला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. ती डायरेक्ट तिथून निघून तिच्या डेस्कवर जाऊन बसली. चारू व रिसेप्शनिस्ट हसत होत्या. हे सगळं ऋषभ लांबून उभा राहून बघत होता. मीरा तिथून निघून गेल्यावर लगेच ऋषभ तिथे आला. मिस चारू, तुम्ही जरा केबिनमध्ये या. चारू पण खूप खुश झाली. चक्क ऋषभ आपल्याला एवढ्या प्रेमाने केबिनमध्ये बोलावत होता. कदाचित त्याला कालच्या मीटिंगबद्दल मला क्रेडिट द्यायचं असेल. चारू मस्तपैकी त्याच्या केबिनमध्ये थोडंसं टचअप करून गेली. मी आय कम इन सर? हो प्लीज आत या. चारू आतमध्ये आले. चेअर सरकायला लागली. सर. त्याच्यावरती बसणार तेवढ्यात ऋषभ तिच्याकडे बघत म्हणाला, तुम्हाला बसायला सांगितलेलं आहे का? आता मी जे काही बोलत आहे ते तुम्ही उभं राहूनच ऐकायचं. मला सांगा, कंपनीचे रूल तुम्हाला माहीत आहेत का? कोण कसा दिसतो याच्यावरून कंपनीमध्ये तुम्हाला पेमेंट भेटतं का? कोणी कसे कपडे घातलेत याच्यावरून तुम्हाला प्रमोशन्स भेटतात का? किंवा कोण किती सुंदर आहे दिसायला याच्यावरून तुम्हाला डील भेटते का? चारूच्या मात्र सगळं काही डोक्यावरून जात होतं. नेमका ऋषभ काय बोलतोय तिला समजायला मार्गच नव्हता. नाही सर, असं काही नाही. मला काही समजत नाही आहे. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? सॉरी सर, जर काही चुकलं असेल तर. चारू अगदी खालच्या स्वरात बोलली. हो का? पण मला समजत आहे ना मी काय बोलतोय ते. आणि सॉरी मला नका म्हणू. तुम्ही ज्याच्यासोबत असं वागलं आहे त्याला जाऊन म्हणा. आणि प्रेझेंटेशनवरती लक्ष द्या. मला काही चूक झालेली दिसली नाही पाहिजे. एकही चूक मी खपवून घेणार नाही. आता तुम्ही येऊ शकता. चारू तडक केबिनच्या बाहेर निघाली. मी बोललेलं सरांनी ऐकलं तर नाही ना? एवढं काय आहे त्या मीरामध्ये? तिची एवढी काय बाजू ओढतायत सर? मी जुनी एम्प्लॉई आहे. ती काल आलेली मुलगी. मला एवढं तिच्यासाठी बोलला ऋषभ. चारू मनातल्या मनात रागात लाल झाली होती. तिच्या डेस्कवर जाणार तोपर्यंतच तिची नजर विनायकवरती पडली व तिच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आली. विनायक हा ऋषभचा मोठा भाऊ. दोघांमध्ये अगदी 36चा आकडा. कंपनीमध्ये दोघांचीही बरोबर भागीदारी होती. पण काम फक्त ऋषभच पाहायचा. विनायक फक्त मज्जा मस्ती आणि पार्ट्या करायचा. त्याला कंपनीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. फक्त पैसे उडवायचा. हे सगळं चारूला माहीत होतं. दोघांमध्ये किती वाद आहे ते. हाय विनायक सर, कसे आहात? चारू विनायकच्या जवळ जाऊन लाडाप्रेमात बोलायला लागली. ओ मिस चारू, काय चाललं आहे? मी बरा आहे. काय चाललं आहे कंपनीत? काही नाही सर, ऑल ओके. ओके, चला येतो मी. बघतो नेमकं काय चाललंय ते. विनायक धडक ऋषभच्या केबिनकडे निघाला. केबिन उघडणार तोच त्याची नजर मीराच्या डेस्कवरती पडली. अतिशय साधी सिंपल सलवार सूटमध्ये, गुलाबी ओठ आणि नाकाची लांबट दांडी, गोरा रंग आणि लांब सडक केस. काम करत असताना केसाची बट सारखी तोंडावर ये-जा करत होती. त्याच्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहता क्षणी विनायक अगदी तिच्या प्रेमात पडला. डायरेक्ट जाऊन तिच्याजवळ उभा राहिला व तिला एकटक न्याहाळत होता. तिचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती. तिने सहज वर बघितलं तर तो सारखाच तिच्या तोंडाकडे बघत होता. ती ताटकन उभाच राहिली. सर, काही हवं आहे का तुम्हाला? तसा तो भानावर आला. तुम्ही कोण? विनायक म्हणाला. सर, मी नवीन आहे. 2 दिवस झाले जॉईन करून. माझं नाव मीरा. ओके, न्यू जॉईनिंग आहे तर ठीक आहे. चालू द्या. तुमचं काम करा तुम्ही. एवढं बोलून विनायक तिथून निघून गेला. पण त्याचं मन अजूनही तिच्या डेस्कवरतीच होतं. पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मीराला काहीच कळालं नाही की समोरचा व्यक्ती कोण होता किंवा कोण असेल. कोणी एम्प्लॉई असेल असं समजत ती तिच्या कामाला लागली. विनायक डायरेक्ट ऋषभच्या केबिनमध्ये गेला. ऋषभ टेबलवरती हात मारला. नवीन भरती केलीस आणि तू मला सांगितलं नाहीस. विसरू नको, कंपनीचा पार्टनर मी पण आहे. मग पार्टनर असेल तर तुला कंपनीमध्ये रोज यावं लागेल ना. इथे येऊन सगळ्या फाईल्स चेक पण कराव्या लागतील. मग समजेल तुला सगळ्या गोष्टी. फक्त पार्ट्या करून कंपनीची माहिती तू कशी ठेवणार? तुझ्या केबिनमधून तू महिन्यातून एकदा तर यूज करतो का? ढिगभर फाईल्स आहेत टेबलवरती. ऋषभ वयाने लहान असला तरी समजूतदार होता. कंपनीमध्ये मोठ्या भावाची भागीदारी असूनही सगळं काम तो एकटाच सांभाळत होता.
तू मला नवीन भरतीबद्दल सांगितलं का नाहीस? विनायक तोऱ्यात बोलला. सगळ्या फाईल्स तुझ्या टेबलवरती आहेत, तू एकदा चेक कर. एवढं बोलून तो त्याच्या केबिनमध्ये गेला. पहिली एम्प्लॉईजची फाईल चेक केली. त्यामधल्या मीराचा पूर्ण बायोडाटा त्याने चेक केला. मीराबद्दल सगळी माहिती त्याच्यामध्ये होती. तो आता पूर्ण मीरामय झाला होता. तो सारखा मीराच्या फोटोकडे निहाळत होता. तो चक्क कंपनी सुटेपर्यंत केबिनमध्ये असलेल्या फाईल्स पाहत होता. 5 वाजले आणि कंपनीमधील सगळे एम्प्लॉईज आपल्या आपल्या घरी गेले. विनायक बाहेर आला तोपर्यंत मीरा गेलेली होती. वृषभ आश्चर्यचकित होऊन विनायककडे पाहत होता. हा कंपनी सुटेपर्यंत इथे थांबलाच कसा? एकतर हा येतो कधीतरी आणि लगेच निघून जातो. वृषभ मनामध्ये विचार करत कारमध्ये जाऊन बसला. विनायक पण घरी आला, पण त्याच्या मनात आणि त्याच्या डोळ्यासमोर फक्त त्याला मीराच दिसत होती. किती सुंदर, गोड आणि निरागस. त्याचा उलट विनायक होता. त्याला व्यसन होतं, क्रूर बुद्धीचा होता. आता मीरावरती हे संकट होतं की आणखी काय, हे वेळच सांगणार होती. मीरा आज मनाने खूप दुःखी होती. तिच्या आईने तिच्यासोबत केलेला व्यवहार तिच्या मनातून जात नव्हता. कोणीतरी हवे ज्याला आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. तिच्याकडे बघून बुलबुल म्हणाली, मीरा काय झालं? असा चेहरा का पाडलाय? काही नाही ग, असं सहजच. घरच्यांची आठवण येते का? बुलबुलचे हे शब्द ऐकताच मीराच्या डोळ्यातून मात्र पाणी आलं. हो म्हणजे ते जरा नाराज आहेत माझ्यावर. माझ्याशी फोनवरती पण बोलत नाही. मीराने बुलबुलला सगळं सांगितलं. म्हणजे ते तुला सपोर्ट नाही करत? किती गुणवान आणि हुशार आहेस ग तू. तरी पण ते सपोर्ट नाही करत मला विशेष वाटतं, बुलबुल म्हणाली. त्यांची चूक नाही आहे ग त्यात. माझ्या आईबाबांना व आत्याला माझं लग्न विजयशी लावून द्यायचं होतं. विजय म्हणजे मीराच्या आत्याचा मुलगा. पण मला ते मान्य नव्हतं. मला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं व स्वतःच्या पायावरती उभे राहायचं होतं. मी पुण्याला यायचं ठरवलं, पण माझं पुण्याला यायचा निर्णय घरच्यांना मान्यच नव्हता. म्हणून ते माझ्यावरती नाराज आहेत. थोडे दिवस एकदा का मी चांगल्या जॉबला लागले की मग होईल सगळं व्यवस्थित. मीरा स्वतःला धीर देत बोलली. हो मीरा, होईल सगळं व्यवस्थित, तू नको टेन्शन घेऊ. बरं, आजचा दिवस कसा होता? बुलबुल मीराला विचारते. छान होता, म्हणजे मस्तच गेला म्हणायचं. ओके, झोप आता, उशीर पण झाला आहे. एवढं बोलून दोघीही झोपून गेल्या. इकडे मात्र विनायकला झोपच लागत नव्हती. त्याला सारखं मीरासमोर यायची. मीराच्या प्रेमात तो एकाच दिवसात त्याला वेड करून ठेवलं होतं. सकाळी 7लाच आज चक्क विनायक लवकर उठून ऑफिसची तयारी करू लागला. तो डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करायला आला, जो की कधीच येत नव्हता. नेहमी ब्रेकफास्ट त्याच्या रूममध्ये जायचा. आज सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. वसुंधरा म्हणाली. वसुंधरा ही विनायकची आई. चक्क एवढ्या लवकर ब्रेकफास्ट करायला आला? कुठे बाहेर चालला का? नाही आई, कंपनीत जाणार आहे. हे ऐकून ऋषभला तर ठसकाच लागला. कंपनीत? तो आश्चर्याने म्हणाला. हो, कंपनीत माझा पण वाटा आहे, विनायक जोरात बोलला. चांगली गोष्ट आहे, असंच रोज येत जा म्हणजे झालं, ऋषभने त्याला टोला मारला. विनायकने नाश्ता केला व धडक तो बाहेर निघून गेला. आज तो बरोबर टायमिंगला कंपनीमध्ये पोहोचला होता. डायरेक्ट जाऊन त्याच्या डेस्कवरती बसला व दुपारच्या नंतर मीरा यायची वाट पाहत होता. कंपनीमध्ये मीराची एंट्री झाली. ती तशी आली तशी त्याने केबिनमध्ये बोलावून घेतली. मॅय कम इन सर? मीरा म्हणाली. एस कम इन मीरा. तुम्ही आजपासून माझ्या हाताखाली काम करायचं. ऋषभच्या नाही, तुम्ही आजपासून माझ्या असिस्टंट असणार. पण सर, मीरा काही बोलणारच तोपर्यंत विनायक म्हणाला, मी सांगतो तसं करा. या कंपनीचा मालक मी पण आहे. मीरा दबक्या आवाजात ओके म्हणाली व तिथून निघून गेली. इकडे ऋषभला कळालं की मीरा विनायकची असिस्टंट आहे म्हणून. त्याचा रागाचा पारा वाढला होता. त्याने मॅनेजरला बोलावून घेतलं. हे बघा, मीरा एक खूप हुशार आहे. तिला पॉईंट्स चांगले नोट डाऊन करता येतात. तुम्ही विनायकला असिस्टंट म्हणून कोणीतरी दुसरं द्या. मीरा सध्या माझ्या अंडरखाली काम करणार आहे, हे त्याला समजावून सांगा. तसं मॅनेजर तिथून निघून डायरेक्ट विनायकच्या केबिनमध्ये गेला. सर, मीराच्या ऐवजी तुम्ही चारूला असिस्टंट करता का? मीराची सध्या मीटिंगमध्ये खूप गरज आहे. त्या तुमच्या असिस्टंट नाही होऊ शकत. मॅनेजर म्हणाला. का नाही होऊ शकत?
विनायक जोरात ओरडला. सर, ऋषभ सरांची ऑर्डर आहे. मॅनेजर म्हणाला. ठीक आहे, मग तुम्ही चारूला सांगा, मी ॲडजस्ट करेल.